श्री स्वामी समर्थ. लग्न कुंडली पाहत असताना किंवा जन्मकुंडली पाहत असताना अनेक लोक मंगळाची कुंडली म्हणून घाबरून विवाह मुहूर्तात जुळत नाहीत. पण मंगळ खरोखरच अमंगल आहे का? मंगळ इतका वाईट आहे का? आपण सहज कुठल्याही कार्याला मंगल कार्य असं म्हणतो. जर मंगल कार्य म्हणत असू तर मंगळाला घाबरायचं कारण नाही. मंगळ दोष कोणाला लागतो? शास्त्रात म्हटल्याप्रमाणे वयाच्या 24व्या वर्षानंतर कुठलाही मंगळ दोष मानू नये असं स्पष्ट शास्त्राने लिहिलेलं आहे. पूर्वी 7, 8, 9 अशा छोट्या छोट्या वयांमध्ये लग्न होत होती आणि त्यामुळं तो मंगळाचा दोष लागत होता. आता मंगळाचा दोष म्हणजे काय? मंगळ वाईट नसतो, पण मंगळाची मुलगी किंवा मंगळाचा मुलगा हे मैदानी खेळात अतिशय प्रावीण्य असतात, तरळ असतात, खेळाडू वृत्ती असते. आणि जे जे इंजिनियर आहेत जगामध्ये, जेवढं त्यांनी प्रत्येकाने आपली कुंडली नीट तपासावी. प्रत्येक इंजिनियरच्या कुंडलीमध्ये मंगळाचा दोष कमी अधिक प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतो. 12व्या स्थानात, प्रथम स्थानात, चतुर्थ स्थानात आणि अष्टम स्थानात जर मंगळ असेल तर प्रथमदर्शनी आपल्याला ती कुंडली मंगळाची आहे असं जाणवतं. परंतु तो मंगळ कुठल्या ग्रहात आहे आणि त्या ग्रहात नीच आहे का उच्चीच आहे हे नीट पाहिल्यानंतर ती कुंडली मंगळाची आहे किंवा निर्दोष आहे हे आपण योग्य अशा गुरुजींकडून तपासून घ्यावी. नुसती मंगळाची कुंडली म्हणून नकार देऊ नये आणि तो योग्य चांगल्या होणारा विवाह मोडीत काढू नये. तरी मंगळाला घाबरायचं कारण नाही. ज्याची कुंडली मंगळाची आहे तो स्वतःच्या घरात राहतो, त्याला घरदार आहे, त्याला वाहन सुख आहे. आणि जो कुंडली मंगळाची नाही असं काही माणसं आयुष्यभर भाड्याच्याच घरात राहतात, सायकलीवरच जातात आणि त्यांना मोटरसायकल घेण्याची सुद्धा आर्थिक परिस्थिती चांगली नसते. हे नीट तुम्ही आपल्या समाजात, आपल्या जवळच्या माणसांकडे नीट पाहून तपासून घ्या. केवळ मंगळाची कुंडली किंवा मंगळाची मुलगी म्हणून नकार देऊ नका. त्याच्या नीट अभ्यास करा आणि चांगल्या माणसाकडून योग्य ते मार्गदर्शन करून मंगळाबद्दलचे वाईट ग्रह मनातून काढून टाका. श्री स्वामी समर्थ.